नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात अनेक भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे। आज 26 जून, आज सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर आज कोणकोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात कसं राहील पावसाचं वातावरण, संपूर्ण हवामान अंदाज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, जळगाव, पारोळा, धुळे या भागात आज दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला असेल। तर सिल्लोड, चाळीसगाव, मालेगाव, मनमाड, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर श्रीरामपूर, पैठण, अहमदनगर, बीड, जामखेड, केज, दौंड, करमाळा, बार्शी, तुळजापूर, इंदापूर, पेठ, बारामती या ठिकाणी आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर पंढरपूर, सोलापूर या ठिकाणी सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। शेतकरी मित्रांनो, नाशिक, इगतपुरी, वाडा, कल्याण, डोंबिवली, जुन्नर या भागात आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। तर खेड, खोपोली, पुणे, गोरेगाव, जेजुरी या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। शेतकरी मित्रांनो, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, रत्नागिरी, सावंतवाडी या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, कराड, विटा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळू शकतो। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, परळी, लातूर, उदगीर या भागात आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल। परभणी, जिंतूर, माजलगाव, हिंगोली, नांदेड, उंबरखेड, पुसद, वाशिम या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व वादळी हलका पाऊस बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर वणी, चंद्रपूर या ठिकाणी ढगाळ वातावरण व हलका पाऊस राहील। तर वर्धा, नागपूर, उमरेड, यवतमाळ, अमरावती, आर्वी, कारंजा या भागात काही ठिकाणी हलका पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळेल। अचलपूर, अकोट, अकोला या भागात सुद्धा आज ढगाळ वातावरण व हलका पाऊस बघायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आज रात्री कोणकोणत्या जिल्ह्यात कसं राहील पावसाचं वातावरण, चला सविस्तर माहिती जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, संध्याकाळच्या वेळेस घोटी, भंडारा, नागपूर, वर्धा, आर्वी, अमरावती, कारंजा, यवतमाळ, अकोला, अकोट, अचलपूर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल। त्यानंतर खामगाव, चिखली, सिल्लोड, चाळीसगाव, पारोळा, जळगाव, धुळे, शिरपूर या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगर मधील काही भाग, जालना, लोणार, पैठण, वैजापूर या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। शेतकरी मित्रांनो, माजलगाव, परळी, परभणी, नांदेड, वाघोला या ठिकाणी सुद्धा संध्याकाळी पावसाचा जोर वाढणार आहे। त्यानंतर तुळजापूर, सोलापूरच्या अनेक भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल। शेतकरी मित्रांनो, हे होते 26 जूनचे हवामान अंदाज। तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा। तुमच्यातील जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की विचारा। अशाच प्रकारचे हवामान अंदाज दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।